गुंजाळवाडी येथे होणाऱ्या हरिनाम सप्ताहासाठी पिंपरणे येथे निमंत्रण आणि जनजागृती बैठक उत्साहात. विश्वगौरव विश्वभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरीजी महाराज यांच्या पावन प्रेरणेने गुंजाळवाडी येथे सोमवार दिनांक 8 जून ते सोमवार दिनांक 15 जून 2026 या कालावधीत भव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने तालुक्यातील विविध गावांमध्ये जनजागृती व निमंत्रण बैठका आयोजित करण्यात येत असून त्याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक 5 जून रोजी सकाळी 10 वाजता पिंपरणे येथे सप्ताह नियोजन बैठक संपन्न झाली. बैठकीत सप्ताहाची धार्मिक व सामाजिक पार्श्वभूमी उपस्थित ग्रामस्थांना सविस्तरपणे सांगण्यात आली. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी पिंपरणे गावाने मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवावा व तन मन धनाने सहकार्य करावे असे आवाहन सप्ताह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. या आवाहनास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सप्ताहासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी सप्ताह समितीचे दिलीप शिंदे, आबासाहेब थोरात, बापूसाहेब देशमुख, संजय महाराज देशमुख, उपसरपंच बाळासाहेब निकम, बाळासाहेब ताजने, नामदेव सरोदे, राजेंद्र आरोटे, शिवराम वाकचौरे, अजित देशमुख, उत्तम नाना राहींज, विनोद साळवे, DM देशमुख, राजेंद्र देशमुख, कैलास काळे, अरुणसाहेब देशमुख, शुभम देशमुख, विलास काळे, प्रवीण देशमुख, बापजी पवार, ॲडव्होकेट राहुल देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने गुंजाळवाडी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात विविध गावांमध्ये अशाच बैठका घेऊन भाविकांना सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. सप्ताहाच्या माध्यमातून नामस्मरण, कीर्तन, प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ हजारो भाविकांना मिळणार आहे. हरिनामाच्या गजरात गुंजाळवाडी नगरी न्हाऊन निघणार. पिंपरनेरकरांचा सप्ताहाला उत्स्फूर्त पाठिंबा अशी भावना बैठकीत व्यक्त करण्यात आली. खऱ्या अर्थानं भाग्य आहे की अखंड हरिनाम सप्ताह महाराजांचा आपल्या तालुक्यात होतो. तसं जर बघितलं तर महाराष्ट्रभर या सप्त्याला मागणी, पण आबासाहेब थोरात असतील, दिलीपराव शिंदे असतील, आपले महाराज असतील पिंपरण्याचं, त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. बापूसाहेब देशमुख असतील, वसंतराव देशमुख, म्हणजे सर्वच सप्ताह कमिटी, आता सर्वांचं काही नाम प्रमुख आयोजक आहे, तर त्यांचं सर्वांचंच सप्ताह कमिटीचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील साहेब सुद्धा या सप्त्याला भरीवाशी मदत करीत असतात. पण करतात मदत. तर आपल्या पिंपरणे ग्रामस्थांच्या वतीने एकच शब्द देतो, सप्ताह कमिटीची जी इच्छा असेल आम्ही ती पूर्ण करू. सप्ताह कमिटीने जाहीर करावं की आम्हाला काय पाहिजे. आमचं गाव खंबीरपणे महाराजांचं भक्त परिवार आहे, तालुक्यात 1 नंबर आहे, पिंपरण्यामध्ये आहे. तर कुठलीही सप्ताह कमिटीने काळजी करू नये अशी ग्वाही ग्रामस्थांच्या वतीने मी देतो. कमीत कमी भाकरी द्यायची तरी सेवा करावी आणि जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्या गावातून भाकरी आल्या पाहिजे याची नोंद घ्यावं. कमी कुठं आपण नाही पडलं पाहिजे. तालुक्यामध्ये खूप असा आशीर्वाद लाभलेलं हे पिंपरणे गाव आहे. जे काही चांगलं झालं असेल गगनगिरी महाराज पिंपरणे त्याच्यामध्ये 1 नंबरचं गाव आहे. मग आपण का मागं राहायचं. आपण आबासाहेबांना सांगा, आम्ही तन मन धनाने काय लागेल ते ज्या काही गोष्टी असेल अध्यक्षांना पण सांगा आणि बापूंनी ते जाहीर करावं की आम्ही खूप तन मन धनाने आम्ही ते द्यायला तयार आहोत. कुठे आम्ही कमी पडणार नाही. 7 दिवस आमच्याकडून कोणतं गालबोट लागणार नाही. चांगला प्रयत्न करू, काही चांगलं सावरण्याचा प्रयत्न करू. ही गगनगिरी महाराजांच्या मी कुठे बोलत नाही, महाराजांच्या साक्षात फोटो पुढं मी साक्षात त्यांच्या पुढे बोलतो. याच्यात कोणताही बदल होणार नाही. आम्ही खूप मदत करू, तन मन धनाने करू. सप्ताह सगळ्यांचा आहे, सगळ्यांचा आहे, तालुक्याचा आहे, गगनगिरी महाराजांचा आहे. महाराष्ट्रातून बरीचशी लोक या ठिकाणी येणार आहे. महाराष्ट्रातून सुद्धा सप्ताह पाहण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. आपण चांगला सप्ताह झाला पाहिजे, आपली सगळ्यांची जबाबदारी आहे सगळ्यांनी. आणि यानंतर आपण थोडा बोलतील ते आपल्याला निमंत्रण देण्यासाठी आणि त्याचं कारण एकमेव आहे. आपल्या गावात असतं आणि महाराजांचं आपलं नातं तसं फार सुंदर आहे. प्रत्येकाच्या डोगर महाराज आहे आणि सप्ताह कमिटी जे यावेळेचं जे नियोजन तर प्रत्येक सप्त्याचंच असतं, परंतु विशेषतः या सप्त्यामध्ये मला वाटतं छान नियोजन झाले. जागा मोठी, रस्ते भरपूर आणि आबासाहेब थोरात गुंजावाडी गुंजावळ पाटील यांचे जमीन येते 80 प्लॉटाचं हे केलं आणि त्याला एवढी रस्ते तर मला वाटतं ह्या एवढी कनेक्टिव्हिटी आत्तापर्यंत ज्या काय नव्हती आणि शहराच्या जवळ आहे. आणि विशेष म्हणजे खूप चालू संत मोठमोठे येणार आहे. कृषी प्रदर्शन सुद्धा ह्यावेळेचं वेगळीपणे म्हणजे आपल्याला त्याच्यातून निश्चित काही घेता येईल असं काही उपक्रम त्याच्यात राबवलेले नाही. वास्तविक आता काही उपक्रम तर आपण जर नारायणगिरी गंगागिरी महाराजचा सप्त्याचं मार्गदर्शन घेतलेलेच आहे सगळ्या महाराष्ट्रात आपणही घेतो. परंतु काही गोष्टी आपल्या ज्या काही कन्सेप्ट होत्या कृषी प्रदर्शन वगैरे
ते बाकी गंगागिरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांनी मागच्या वेळी कृषी प्रदर्शन बनवायचं सुरू केलं. म्हणजे असं आपलं जर काही नाविन्यपूर्ण सामाजिक बेस त्याच्यात ठेवून रक्तदान शिबिर असतं, अजून काही सामाजिक उपक्रम असतील, तर हे सगळं असं झालं. आणि मला वाटतं ही जी सप्ताह कमिटी जवळजवळ तालुक्यात काय शहरातल्या तालुक्यात गाव सुटलं नसतं, आपल्या तालुक्यात इतकं येऊ जातं. आणि आम्हाला वाटतं का आपण तर वस्तूचे सगळे एकत्र आपण जर नियोजनही करतो, आपला आग्रह होता का आपण सप्ताह कमिटीने सगळी गावं घेतली तर पिंपळणं तयार पाहिजे. त्या सप्ताह कमिटीत आम्ही आहोत असं काही नाही. पण मग कसं होतं आपल्यात नेहमी चर्चा होती, त्याचं नाविन्य राहत नाही काही. म्हणून ही आयोजन जी आपली सप्ताह कमिटी मंडळी आहे ते आपल्याला चांगली योग्य असं मार्गदर्शन करते. आणि आपलं राजाभाऊ म्हणजे तर गगनगिरी महाराज ज्या ज्यावेळेस आले पाऊस होता तर त्यावेळेस महाराजाची गावाची काय अवस्था होती, महाराजांनी म्हटली होती की सचिन या प्रदेश आज आपलं गाव असेल तालुका असेल हे सगळे बदल घडलेत. आज सगळीकडे समृद्धी आली. फक्त नीतिमत्ता ठेवा हे महाराजांचं वाक्य होतं. आपण जवळजवळ त्या पद्धतीने वागतोय. परंतु आता आपल्याकडे 1-2-3 दुर्घटना घडल्या आहेत. म्हणून ही मिटिंग लांबली आणि हे दुर्घटना घडू नये त्याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी केल्या पाहिजे. म्हणजे आपल्याला काय बदल केले पाहिजे, व्यवहारांमध्ये कसं केलं पाहिजे, हे सगळ्या गोष्टी त्याच्या अनुषंगाने येतात. आणि नंतर आपले सगळं आटोपलं त्याच्या हा दुःखद प्रसंग घडला, त्याला एक सामूहिक श्रद्धांजली देऊन आपण वाहू. आज गगनगिरी महाराजांचा परिवार, ज्या परिवाराची सुरुवात तसं पिंपरण्यापासून झालेली आहे, तर असं म्हटलं तरी वावगं म्हणजे ठरणार नाही. सुरुवातच जर इथून झालेली आहे त्याच्यामुळे आम्ही इथं येऊन काय बोलावं, काय मार्गदर्शन करावं. आम्ही मार्गदर्शन घ्यायला आलेलो आहे, मार्गदर्शन करायला आलेलो नाही. त्याच्यामुळे जे ज्येष्ठ श्रेष्ठ वगैरे जे आहे त्यांनी खरं आम्ही ऐकायला आलोय का काय कसं करावं, काय केलं पाहिजे, कुठं काय चुका आहे, कुठं काय दुरुस्त केल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टीसाठी आज आपण म्हणजे गगनगिरी परिवार म्हणून आज या ठिकाणी आपण बसलेलो आहे. पहिली गोष्ट अशी की आता जसे संजय महाराज म्हटले असतील किंवा काय, मी काय या कमिटीचा उपाध्यक्ष नाही, मी या कमिटीत आहे का नाही हे मला माहिती नाही. नाही, एक मिनिट, मी माहिती म्हणजे ते रेकॉर्ड होतं आणि ऐकतं, मला माहिती नाही. तिथं तुम्ही जे मला म्हणतात, एक आहे आमच्या गुंजाळवाडी पंचक्रोशीमध्ये जो सप्ताह होतो त्या सप्त्याचा सेवक म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. मी काही कुठलं म्हणजे हे करायला आलेलो नाही. पण जे काय आता यापूर्वीचे आपले सप्ते झालेले आहेत, समनापूर, वडगाव पान, कोलेवाडी किंवा माळेगाव वगैरे, म्हणजे ह्या याच्यामध्ये आपले 2 सप्ते पूर्वी झाले. महाराजांच्या हयातीमध्ये महाराजांच्या म्हणजे परवानगीने आपण अधिक मासातला शेवटचा आठवडा या सप्त्यासाठी महाराजांनी जी दिशा आपल्याला म्हणजे जी ठरवून दिलेली आहे त्या याच्याप्रमाणे अधिक मासात शेवटच्या आठवड्यात आपण हा सप्ताह करतो. 2 तिथं झाले, एक देवतळ्याला झालाय, पिंपरणे इथे झालाय, आपल्या जाफुरीमध्ये झालाय, पिंपळगाव देप्याला झालाय. तर ह्या अशी विविध सप्ते या ठिकाणी झाले. ते एक सप्ताह कोविडच्या कालखंडामध्ये म्हणजे आपलं कमी याच्यामध्ये म्हणजे याच्या मंदिरामध्ये आपण हे केला. आणि हा आता हे 8वं पर्व आहे. 8वं पर्व आहे. ह्या आधीच्या 7 सप्त्यांमध्ये म्हणजे जरी मी त्या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणजे जरी असेल, महाराजांचा एक भक्त म्हणून असेल, मी कशामध्ये कुठल्याही कामात हस्तक्षेप केलेला नाही. माझ्यावर जी जबाबदारी आहे ती मात्र मी पार पडत होतो. पण मग मी सूचना जर असेल, मला एखादी जर गोष्ट जर असेल तर मग ही नाही अशी केली तर योग्य होईल, असं त्याप्रमाणे सूचना आपण त्या ठिकाणी करत असतो. झाली नाही झाली, एक चांगला सप्ताह, माझ्या गुरुचा सप्ताह हा चांगल्या रीतीने साजरा झाला पाहिजे, आनंदाने साजरा झाला पाहिजे. आणि त्याची प्रचिती आपण घेतली ना, सप्ताह आनंदाने झाला का काय प्रचिती येते, आपण सगळेजण इथं बसलेलो. काय पाऊस असेल, कोणाच्या काही सुखदुःखाच्या गोष्टी असेल, कौटुंबिक अडचण असेल, या सगळ्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चांगल्या मनाने एक जे महाराजांनी आता मगाशी राजाभाऊंनी सांगितलं, जे महाराजांनी जे सप्त गाव बांधिलकी ठेवा, समाजाची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा,
ह्या ज्या काही गोष्टी आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन चाला, या नीतीने म्हणजे जी नीती आपल्याला म्हणजे महाराजांनी शिकवली, नीतीने वागलं तर सगळ्या गोष्टी एक चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडत आहे. वास्तविक पाहता या सप्त्यामध्ये आता विविध मीटिंग आता झाल्यात, म्हणजे आता समजा याच्या म्हणजे नियोजनाचे असतील, काही या ठिकाणी भाविक म्हणजे त्या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित होते. त्याच्यामध्ये आता सगळ्यात महत्वाचं कसं राहतं, मीटिंग घ्यायची म्हटलं तर मग पहिलं आपल्याला मंडप ठरवायला लागतो, आचार्य ठरवायला लागतो. या तर पहिलं बेसिक आहे, प्रिंटिंग मॅटर ठरवावं लागतं, या गोष्टी असतात. या सगळ्यांच्या विचाराने आपण त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या पार पाडून त्याचं हे केलं. आणि मग सगळ्यात महत्वाचं असतं का गावोगावी निमंत्रण करणे. गावोगावी जे काही निमंत्रण आहेत, या निमंत्रणासाठी मग विविध म्हणजे त्या ठिकाणी कोण कुठली गावं घेणार, कोण कुठले गावं घेणार, एक 4-5 ठिकाणी म्हणजे ज्याला शेवटी कसं असतं, प्रत्येकाला प्रपंच असतो, प्रत्येकाला अडीअडचणी राहतात. याच्यातून ज्याला जे शक्य आहे त्या ठिकाणी ते निमंत्रण दिलं गेलं पाहिजे आणि त्या प्रकारचे नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्या प्रकारे ते पार पण पडलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही गेलो, आता तसं जर म्हटलं आबाळवाडी एक टोक म्हणजे पर एकदम याच्या पुढे, तर इकडं म्हसवंडी असेल किंवा इथं म्हणजे आपलं भोसदरी असेल, पर लोहारे कासारे या, नाहीतर इकडं पर नांदूर पासून तर डोंगरगाव पर्यंत किंवा या सगळ्या ठिकाणी विरगाव पर्यंत, म्हणजे इतक्या ठिकाणी पानोडी पासून तर खांबा कंसेवाडी, म्हणजे तिकडे या सगळ्या ठिकाणी म्हणजे जिथं जिथं आपल्याला शक्य आहे ते भाविक त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण त्या ठिकाणी त्या गावांना पोहोचलो. अतिशय उत्स्फूर्त अशी म्हणजे लोकांमध्ये म्हणजे हे आहे. कारण आपण जे काही गावांची नियोजन केली होती, नियोजनाचं म्हणजे आपण 30 म्हणजे 32 गावं, कधी 35 गावं, कधी 28 गावं असं ते केलेलं आहे. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये मागचं हे त्याच्यात अजून भर पडली. म्हणजे काही गावं जे आपल्या याच्यामध्ये नव्हते त्या सुद्धा म्हणे किंवा आम्ही म्हणजे आमच्या टेम्पोनी भाकरी आणतो किंवा पिकअपनी आणतो वगैरे असं त्या प्रकारचं नियोजन त्या लोक म्हणजे त्यांनी म्हणजे जे महाराजांचं सांगणं आहे की गरीबातला गरीब त्यांनी एक जरी भाकरी जरी दिली भला तो म्हणजे कुठं म्हणजे आता आदिवासी ट्रॅक मध्ये पार त्या याच्यामध्ये पठारावर आम्ही गेलो, त्या गाव म्हणे आम्ही पिकअप करतो. मग आम्हाला तर आश्चर्य वाटलं. म्हणजे त्यांनी एक भाकरी दिली काय म्हणजे खारीचा वाटा तो उचलतो आणि खारीच्या वाटा उचलणाऱ्यांचं म्हणजे जसं प्रभू रामचंद्राने म्हणजे जे काय म्हणजे याला जो काय सेतू बांधला त्या प्रकारचा असाच प्रकारचा सेतू जरी म्हटलं तरी चालेल का. आपल्या पर्वामध्ये या पर्वणी काळामध्ये एक म्हणजे अनाजी महाराज म्हणायचे तसं एक भाकरी जरी त्या ठिकाणी त्या गरीबातल्या गरीब माणसाने जर दिली तर त्याचं पुण्य आणि सगळ्यांना म्हणजे सामुदायिक पुण्य त्या ठिकाणी मिळत असतं. आणि अशा प्रकारचं म्हणजे कार्य आपण त्या ठिकाणी म्हणजे या सगळ्या गावांना त्यांना विनंती केली. एवढंच आपण थांबलो नाही, आपण त्यांना असं सांगितलं की तुमच्या भाकरी येतात. बऱ्याच ठिकाणी आता आपण बसलो तर बुजुर्ग असतात, नवतरुण कमी हे राहतात, पण नवतरुण हे जे काय आहेत भरकटलेल्या मार्गाने कुठेतरी जात असतात आणि त्याच्यासाठी प्रचार झाला पाहिजे. म्हणून आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही ज्या भाकरी देणार आहे, जी मदत म्हणजे तुम्ही येणार आहे, तर याच्या बरोबर तुम्ही त्या तुमच्या गावातल्या आमची जादा अपेक्षा नाही, भले लहान. हा जो 8वा सप्ताह आपण करतो त्यावेळेस आपण बसतो काही जण, कमिटी करावंच लागते, ट्रस्ट करावं लागते, त्या कमिटीत काही नावं द्यावं लागतात, त्या नावाची मंडळी तर सही करते. त्यामुळे हे सगळे इथं बोललं संजय नाव हे सगळे त्या कमिटीत आहे, सगळ्यांच्या तिथं सह्या आहे, ती संस्था रजिस्टर पण झालेली असते, तिचा हिशोबही आपण द्यावा लागतो. प्रश्न पैशांचा असतो की फार पैशांच्या मागे पैशांची विकृती ती साहेब. आता माझ्यावर सुरुवातचे 1-2 सप्त्यात आपल्याच काही म्हणजे आरोप केले, खोटे असेल खरे असेल त्यांना माहिती, परमेश्वर बघू त्यांचं कल्याण का. अमुक मंडपात दिलीप शिंदेला एवढे पैसे मिळाले, अरे मिळाले, मी त्याला द्यायला लावले ते पैसे, त्यांनी उलटे मंडळ हे सगळं करून त्याने आपल्याला देणगी दिली, सप्त्याला त्याची पावती आणि रिसीट आहे ती मला नाही मिळाली, ते सप्त्याला मिळाले आणि सप्त्याची ती रिसीट पण होती सगळ्यांना दाखवली. तर याच्यात पैशाचा आरोप करणं सगळ्यात सोपं असतं साहेब. उद्या बाळासाहेब त्यांनी 2 लाख रुपये खाल्ले दिलीप शिंदेना म्हणणं काय सोपं आहे, पुरावा कोण देणार, कोण शोधणार, बदनाम करणं फार सोपं असतं. हा उद्या काल मी तिथं पाहिला तो 10 रुपये पडेल होता तिकडं, म्हणणं सोपं आहे साहेब, पुरावा द्यायला गरज नाही पडत द्यायला. पण असे आरोप होत राहतात. म्हणून एक संकल्प निश्चित आम्ही केला सगळ्यांनी
की ह्या सप्त्याला हे पण दर सप्ताह जो मागचा आहे त्याच्यापेक्षा पुढचा मोठा होत असतो, मोठा होत राहो का नाही होत, महाराजांना आवडलं तर आणखी मोठा करतात अशी महाराजांची भावना आहे. आणि म्हणून करीत गेलो. समजा सत्याचं अजून नाव आहे का नाही झालं, म्हणून आहे का नाही नाव अजून चांगला मोठा भव्य दिवस झाला, सगळ्यांच्या सहकार्य झाला, महाराजांचे आशीर्वाद होतोय म्हणून झाले. सप्ताह झालेला पाऊसही भरपूर झाला. गेला तुम्ही जाखोरीचा सप्ताह पहा, दिवसातून 3 वेळा पाऊस येऊन जायचा, 3 वेळा तुम्ही पहा. कारण धुरा उठला असता तिथं तो उठवून महाराज रोज 3दा 4दा पाण्याचे हे पडायचे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही तिथं आता तुम्ही सगळे याचे पायाचे दगड येते सप्त्याचे. मी जरी नाव असलो मी नाकारणार नाही, पण मी आज ह्या सप्त्याला एवढं पथ्य पाडलं की आपल्यावर कोणाला आरोप होऊ नये, कोणाला कमीपणा वाटू नये. दिलीप शिंदे अध्यक्ष कोणी नावही कुठं घेत नाही तर कमीपणा वाटतो. आणि म्हणून मी कोणत्याही कागदावर कुठल्याही लेटरवर अध्यक्ष कोण हे छापलं सुद्धा नाही की कोणाला आपल्या नावाची विकृती असेल तसं कोणाला वाटू नये. कारण साहेब दुसऱ्याला मोठे अरुणाला मोठेपणा म्हणा द्यायचा तर माझ्या मनात तो मोठेपणा पाहिजे होता. आणि तो मोठेपणा आपण गैरगी महाराजांच्या चरित्र जर शिकलो नाही तर आपल्या जीवनाचा काय अर्थ आहे. आपण म्हणलं पाहिजे बापू मोठे बापू करतात. पिंपऱ्या महाराजांचं यायचं तिथं दर्शन सगळ्यांना पहिल्यांदा झालं. सार्वजनिक जीवनाला दर्शन महाराज पहिल्यांदा दिलं खऱ्या अर्थाने आंबोलीच्या सप्ताह. नारायणगिरी महाराज सप्ताह, गंगागिरी महाराज सप्ताह आंबोली होता. त्या भक्तांनी विनंती केली आणि महाराज त्या सप्ताहाला भेट द्यायला हवी. त्या दिवसांनी खऱ्या अर्थाने ते सार्वजनिक रूप महाराजांच्या कार्याला दर्शनाला सोडलं. आणि आपण ते राखीत चालू दर्श आपल्या हे बघा संपर्क आपला थोडासा गावावर तालुक्यात होता. आपली भूमिका काय अशी एखाद्या गावचा आला की तो महाराजांना निमंत्रण द्या, आमच्या मंदिराला कोण होतं मंदिरात महाराज आपण जायची विनंती करायची, महाराज मान्य केली. त्यानंतर महाराज गावगाव यायला आणि गावगाव महाराजांची प्रसिद्धी आली सगळ्या तालुक्यामध्ये. आपण केली असं नाही, त्यांच्या तेजोवलयामुळेच. आणि ते ना उद्या वाढतं राहिलं. आता सोशल मीडियाची कल्पना तुम्हाला सांगतो की नवीन पिढी आली, बरोबर आहे. तसं आपल्या नवीन पिढीला आपण पुढच्या पिढीला आपण दिली पाहिजे. आपल्यानंतर आपल्या मुलांची जर इच्छा आहे काम करायची तर आपण काय नाकारलं पाहिजे. पण एका मिटिंगमध्ये 5-6 महिन्यापूर्वी देवराज थोरात आता सध्या चिरंजीवी, मी समोर कौतुक अजिबात करत नाही, मागे त्यांचं म्हणतो, त्यांनी त्याची भूमिका या सोशल मीडियाच्या बाबतीत मांडली. मी आशिष भाईशी आपण चर्चा करू. तर आजपर्यंत असं घडायचं की महाराज प्रसिद्ध बापूंना माहिती नाही मिळेल, पेपरची बातम्या द्यायला संजय महाराज आपल्याला नाही मिळेल. कुंभमेळ्यात आपण अनेक पत्रकार महाराज देऊ लागले आणि प्रसिद्धीला महाराजांचा विरोध असायचा त्यावेळेस. म्हणून आपण म्हणलो की आपण विचारून प्रमुखांना विचारून त्याच्यावर. आणि मग आशिष भाईला विचार झाला की देवराजची अशी कल्पना आहे की हा जो प्रसिद्धी प्रसार महाराजांचा सोशल मीडियाच्या नाव घेऊन नवीन पिढीला व्हावा, तरुण पिढीला संगमनेर नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांना व्हावा. म्हणून ती कल्पना आशिष भाईशी आम्ही मांडली. त्यांच्याशी मिटिंग झाली, त्यांनी काही सूचना केल्या आणि तर सोशल मीडिया वापरायचा आपण निर्णय. हा पहिला प्रयोग आहे. जर कुठलाही पहिला प्रयोग करताना त्यात काही त्रुटी असते, काही चूक होऊ शकते, ते आपण मोठ्या मनाने स्वीकारल्या पाहिजे. आणि खंत जे संजय महाराजला आहे तशी आम्हाला पण काही खंत असते.